फ्रेजचा अभ्यास करत असताना त्याची फंक्शन लेवल आणि फॉर्म लेवल आपल्याला अभ्यासावी लागते. फॉर्म लेवल विषयी आपण यापूर्वी अभ्यास केलेला आहे. फंक्शन लेवल म्हणजे काय हे आज आपण पाहणार आहोत. फंक्शन म्हणजे एखादी फ्रेज जेव्हा क्लॉजमध्ये वापरली जाते तेव्हा त्या क्लॉजमध्ये ती जी फ्रेज आहे ती कोणते एलिमेंटचं काम करते हे आपल्याला तपासावं लागतं. आता असे एलिमेंट जे आहेत ते आपण पहिल्यांदा समजून घेतले पाहिजे की क्लॉजचे एकूण 5 एलिमेंट असतात. सब्जेक्ट, प्रिडिकेट, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट आणि ॲडव्हर्बियल. हे जे 5 एलिमेंट आहेत या 5 एलिमेंटपैकी प्रत्येक फ्रेज कुठली ना कुठली एलिमेंट म्हणून काम करत असते. जसं एक उदाहरण आपण मगाशी घेतलं, आय वॉन्ट अ पेन. याच्यामध्ये आय ही एक नाउन फ्रेज आहे जी या वाक्यामध्ये सब्जेक्ट हा जो क्लॉजचा एलिमेंट आहे तो क्लॉजचा एलिमेंट ही नाउन फ्रेज इथं आहे. म्हणजेच क्लॉजचे जे एलिमेंट असतात तेच फ्रेजेसचे फंक्शन लेबल्स असतात. आता हे फंक्शन लेबल्स दाखवण्यासाठी काही सिम्बॉल्स वापरले जातात. सब्जेक्ट हा एलिमेंट दाखवण्यासाठी एस हे कॅपिटल लेटर वापरलं जातं. प्रेडिकेटर हा एलिमेंट दाखवण्यासाठी पी हे कॅपिटल लेटर वापरलं जातं. ऑब्जेक्ट हा एलिमेंट दाखवण्यासाठी ओ हे कॅपिटल लेटर वापरलं जातं. ऑब्जेक्टमध्ये पुन्हा थोडे 2 सब टाइप्स येतात. एक ऑब्जेक्ट इनडायरेक्ट आणि ऑब्जेक्ट डायरेक्ट. कॉम्प्लिमेंटमध्ये कॉम्प्लिमेंट दाखवण्यासाठी कॅपिटल सी हे लेटर वापरलं जातं. तर सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असे कॉम्प्लिमेंटचे पुन्हा 2 सब टाइप्स येतात. ॲडव्हर्बियल हे जे एलिमेंट आहे ते दाखवण्यासाठी कॅपिटल ए हे लेटर वापरलं जातं. आता ह्या प्रत्येक एलिमेंट वाक्यामध्ये कसं येतं याचेही आपण उदाहरणातर्फे अभ्यास करणार आहोत. आता या उदाहरणामध्ये ही जी नाउन फ्रेज आहे ती सब्जेक्ट यामध्ये म्हणून इथे आलेली आहे. ही जी वर्ब फ्रेज आहे ती वर्ब फ्रेज इथं प्रेडिकेटर म्हणून फंक्शन म्हणून कार्य करते. अ पेन ही जी फ्रेज आहे ती ऑब्जेक्ट म्हणून इथं काय करते, काम करते. आता ऑब्जेक्ट डायरेक्ट आणि इनडायरेक्टचं जर आपण उदाहरण घेतलं तर याच्यामध्ये ही बॉट हिम अ पेन. यामध्ये ही बॉट हिम अ पेन अशा एकूण 4 फ्रेजेस येतात. ही नाउन फ्रेज आहे, ही वर्ब फ्रेज आहे, ही नाउन फ्रेज आहे आणि ही नाउन फ्रेज आहे. परंतु या दोन्ही नाउन फ्रेजेसमध्ये फरक आहे. ही बॉट विकत घेण्याची ही जी ऍक्शन आहे ती डायरेक्ट ज्या वस्तू किंवा वस्तूवर व्यक्तीवर घडते ती डायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि ज्यावरती इनडायरेक्टली घडते ती इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असं मानलं जातं. म्हणून या वाक्यामध्ये अ पेन हा ऑब्जेक्ट डायरेक्ट येतो आणि हिम हा ऑब्जेक्ट इनडायरेक्ट येतो. तशाच प्रकारे कॉम्प्लिमेंट सुद्धा वाक्यामध्ये सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट किंवा ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असतं. उदाहरणार्थ, ही इज ब्रेव. या वाक्यामध्ये ही इज ब्रेव अशा 3 फ्रेजेस आहेत आणि ही जी फ्रेज आहे ती ॲडजेक्टिव्ह फ्रेज आहे आणि जी कॉम्प्लिमेंट म्हणून इथं आलेली आहे. आता हे जे कॉम्प्लिमेंट आहे ते अधिक माहिती ही या नाउन फ्रेजेस विषयी देतं आणि हे सब्जेक्ट म्हणून इथं काम करत असतं, म्हणून त्याला CS असं म्हटलं जातं. आणि ही मेड हिम हॅपी. हे जर वाक्य घेतलं तर या वाक्यामध्ये हॅपी ही जी फ्रेज आलेली आहे ती ॲडजेक्टिव्ह फ्रेज आहे. परंतु हु इज हॅपी अधिक माहिती कोणाविषयी देतं तर हिम विषयी देतं. म्हणून या वाक्यामध्ये हिम जे आहे ते ऑब्जेक्ट असल्यामुळं हे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट होतं. अशा प्रकारे प्रत्येक टाईपची फ्रेज जी आहे
ती कुठले ना कुठले फंक्शन यामध्ये ती आपल्या क्लॉजमध्ये पार पडत असते.